सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला, काय घडणार आहे कोणाच्या आयुष्यामध्ये जाणून घेऊयात आजच्या या राशी भविष्यामध्ये. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज 11व्या उत्पन्नाच्या घरामध्ये चंद्राचा मजबूत संयोग तयार होतोय. रात्री 9 वाजेपर्यंत कोणताही विशेष करार जर तुम्ही निश्चित केला तर तो होईल. राज्याकडून तुम्हाला विशेष सन्मान मिळू शकतो. शारीरिक विकासाची शक्यता चांगली आहे. रात्री 9:30 नंतर चंद्र मीन राशीमध्ये प्रवेश करेल, त्यामुळे तुम्हाला शुभ सणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजामध्ये शुभ खर्चामुळे तुमची कीर्ती वाढेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं लक्ष नवीन योजनांवरती केंद्रित असेल. मंदिराच्या दर्शनानं मनाला शांती मिळेल. कायदेशीर वादामध्ये तुम्हाला यश मिळेल. स्थलांतराची योजना तुमची यशस्वी होईल. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये गुंतागुंत असूनही तुमचं शौर्य वाढेल. कुटुंबामध्ये आनंदी शुभ बदल आणि इच्छा पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल वातावरण असेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस खूपच सर्जनशील आहे. काही सर्जनशील आणि कलात्मक काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवस घालवू शकता. आज तुम्हाला ते काम करायला मिळेल जे तुम्हाला सर्वात जास्त आवडतं. आज तुम्हाला आराम करण्यासही मदत होईल. नवीन योजनाही तुमच्या मनामध्ये येतील आणि वरिष्ठांचं सहकार्य मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुमचे मित्र तुम्हाला आज चांगली साथ देतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस खूपच सर्जनशील आहे. तुम्ही कोणतंही काम समर्पणानं कराल, त्याच वेळी तुम्हाला त्याचं फळ मिळू शकेल. अपूर्ण कामं पूर्ण होतील आणि महत्त्वाची चर्चाही होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांनुसार वातावरण तयार होईल आणि तुमचे सहकारी तुम्हाला साथ देतील. रात्री लग्नात जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस खूपच व्यस्त असणार आहे, परंतु धर्म आणि अध्यात्माशी संबंधित अभ्यासासाठी थोडा वेळ काढणं चांगलं राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. रात्रीचा वेळ तुमचा शुभ कार्यांमध्ये जाईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या संवादामध्ये संयम आणि सावधगिरी बाळगा. जवळच्या लोकांशी वाद होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या. काही शुभ कार्याची चर्चा आज होऊ शकते. नशिबावरती विश्वास ठेवा आणि विश्वासानं काम करा. रात्री परिस्थिती आणखी सुधारेल हे लक्षात असू द्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. काम आणि वर्तणुकीशी संबंधित सर्व वाद आज मिटतील. नवीन प्रकल्पावरती काही काम आज सुरू होऊ शकतं. कुटुंब आणि जवळचे लोक स्थावर मालमत्तेच्या बाबतीमध्ये काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर आजचा दिवस खूप मजबूत आहे. दिवसभर लाभाच्या संधी तुम्हाला मिळतील, त्यामुळे सक्रिय राहा. कुटुंबामध्ये सुख, शांती आणि स्थिरता नांदेल. तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात काही नाविन्य आणू शकलात तर भविष्यामध्ये त्याचा आज फायदा होईल. कामामध्ये नवीन जीवन तुम्हाला मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सावधगिरीचा आणि सतर्कतेचा आहे. जर तुम्ही व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम घेतली तर तुम्हाला मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येपलीकडे काही नवीन कामांमध्ये हात घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा. प्रिय व्यक्तींसाठी काही पैशांची व्यवस्था तुम्हाला आज करावी लागू शकते. नवीन संधी तुमच्या आजूबाजूला आहे, ती ओळखणं तुमच्या हातामध्ये आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सामान्य आहे. भागीदारीमध्ये संयुक्तपणे केलेला व्यवसाय चांगला लाभ देईल. दैनंदिन घरगुती कामं पूर्ण करण्याची आज सुवर्ण संधी आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलामुलींच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. प्रामाणिकपणा लक्षात ठेवा आणि नियम सेट करा.
अनेक कामं हाताशी असल्यानं चिंता वाढू शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचा आहे. हवामान बदलामुळे समशीतोष्ण विकार होऊ शकतात. खाण्यापिण्यामध्ये बेफिकीर राहू नका. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस आनंददायी जाईल. घाईघाईमध्ये चूक होऊ शकते आणि म्हणून सर्व काही विचारपूर्वक करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस लाभदायक राहील. व्यवसायामध्ये जोखीम पत्करण्याचे परिणाम आज फायदेशीर ठरतील. संयमानं आणि तुमच्या सौम्य वर्तनात सुधारणा करून तुम्हाला समस्या सोडवता येतील. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही ते सर्व मिळवू शकता ज्याची तुम्हाला आजवर कमतरता होती. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणं आज शुभ ठरेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी देवाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की सर्वांच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं आजच्या दिवशी नक्कीच घडू दे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.